नवी मुंबईच्या नेरूळमध्ये मनसेचं आंदोलन पाहायला मिळालं। अमित ठाकरेंच्या नेतृत्वामध्ये आंदोलन केले जाते। शिवरायांच्या पुतळ्याचं अमित ठाकरे यांच्याकडून अनावरण करण्यात आले। नवी मुंबईच्या नेरूळमध्ये मनसेनं आंदोलन केलेलं आहे। अमित ठाकरेंच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलं। तर नेरूळमध्ये मनसे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। अमित ठाकरे यांच्या नेतृत्वामध्ये मनसेनं त्या ठिकाणी आंदोलन केलं आणि याच आंदोलनानंतर शिवरायांच्या पुतळ्याचं अमित ठाकरे यांच्याकडून अनावरण करण्यात आलं। आणि यानंतर अमित ठाकरे यांनी शिवरायांच्या पुतळ्याला जलाभिषेक घातला आणि त्यानंतर त्यांना पुष्पहार देखील अर्पण केला। नेरूळमध्ये मनसे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। नेरूळमध्ये अमित ठाकरेंच्या नेतृत्वामध्ये हे आंदोलन केलं गेलं आणि या दरम्यान मनसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली आणि याच आंदोलनादरम्यान अमित ठाकरे यांनी शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण केलं। शाखा उद्घाटनासाठी आलेलो आणि मला कळलं की महाराजांचा असा पुतळा 4 महिन्यापासून धूळ खात बसलाय, जो लोकांसाठी, लोकांच्या आंदोलनामुळे, लोकांच्या मागणीमुळे जो झालाय। पण मला वाटतं की सरकारमधनं कुठच्याही मोठ्या नेत्याला किंवा मंत्र्यांना वेळ नाही मिळाली त्यांचं अनावरण करण्यासाठी, त्याचं उद्घाटन करण्यासाठी। त्याच्यामुळे तो 4 महिने मला वाटतं हा एक घाणेरडा कपडा होता त्यांच्या भोवती, तुम्ही बघितलं असेल, ते धूळ खात बसलेलं आणि मला ते बघवलं नाही। म्हणून आम्ही आज, मला वाटतं की माझी पहिली राजकीय केस किंवा जे काय ती महाराजांसाठी असेल तर मला खूप आनंद होईल त्याचा।